मला माहीत आहे की तुम्ही ही रेसिपी या अगोदर अशा पद्धतीने बनवली नसेल. त्यासाठी एक छोटा ग्लास घेतला, त्या ग्लासाने 1 ग्लास रवा टाकून घेतला. आता त्याच ग्लासाने घट्ट असं साई सगट 3.5 ग्लास दूध टाकून घ्यायचं. आता दुधाचं प्रमाण थोडं वाढलं तरी चालेल, पण कमी करायचं नाही. छान असं मिक्स करायचं. आता 15 मिनिटापर्यंत हे बॅटर भिजत ठेवायचं आहे. 15 मिनटं झाल्यानंतर जेवढा रवा होता तेवढंच तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण मात्र कमी जास्त करू शकता. त्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. त्यानंतर तेवढीच मी साखर टाकून घेतली. आता साखरेचंही प्रमाण कमी जास्त करू. साखर छान कॅरमल झाल्यानंतर त्यामध्ये रव्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. आता टाकताना काळजीपूर्वक टाकायचं, कारण हे आजूबाजूला उडते. तसंच झाकण त्यावर ठेवायचं आहे. आता छान याला लगातार असं फिरवत राहायचं. जसं जसं फिरवेल, जसं जसं शिजेल तसं तसं त्याचा कलरसुद्धा बदलेल. हे पहा. आणि जेवढं आपण तूप टाकलं ना तेवढं सगळं तूप हे बाहेर निघेल. त्यानंतर तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे, वेलचीची पावडर टाकायची. जवळपास 1 मिनटं याला छान बारीक ते मीडियम गॅसवर परतत राहायचं आहे. जोपर्यंत सगळं तूप बाहेर निघत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल रवा भाजून घेतला नाही, कच्चाच रवा आहे, शिरा हा उगीर लागेल, पण काहीही लागणार नाही. या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने शिरा कधी खाल्लाच नसेल. इतका जबरदस्त चवीचा हा शिरा बनवून तयार होते. छान असं तूप सुटलेलं आहे. तर या ठिकाणी हे तयार झालेलं आहे. एकदम मऊ लुसलुशीत तुपातला रव्याचा शिरा बनवून तयार झालं आहे. ज्याला कोणाला खायला दिला ना ते म्हणणारी नाही की हा रव्याचा शिरा आहे. एकदम खव्यासारखा असा हा शिरा बनवून तयार होते. आणि थंड झाल्यानंतरही पहा एकदम मऊ असा आहे. बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा.